वाल्मिक कराड हा सरकारचा किंवा पोलीस प्रशासनाचा जावाई आहे का? ज्यावेळी विष्णू चाटेला पकडण्यात आलं त्यावेळी आपण सोशल मीडियावर पाहिलं किंवा यूट्यूबच्या माध्यमातून पाहिलं, विष्णू चाटेच्या हाताला बेड्या होत्या. मात्र वाल्मिक कराड पोलिसांच्या मधोमध असा चालतो जणू काय हे सगळे पोलीस, हे सगळे अधिकारी त्याच्या सुरक्षेसाठी लावले गेले. अचानक त्याची तब्येत काय बिघडते, मग त्याला रुग्णालयात काय दाखल करण्यात येतं, त्याच्यामुळे इतर रुग्णांना हलवण्यात काय येतं, त्याच्यासाठी स्पेशल ट्रीटमेंट काय केली जाते, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं वाल्मिक कराड आता कचाट्यात सापडतोय. मात्र महाराष्ट्राच्या सामान्य जनतेला हाच प्रश्न पडतोय की वाल्मिक कराड आरोपी असून सुद्धा त्याच्या हातात हतकड्या का नाही? वाल्मिक कराड आरोपी असून सुद्धा त्याला इतकी मोठी VIP ट्रीटमेंट का? त्याच्यावर मकोका लावण्यासाठी इतका वेळ का? एका बाजूला सुदर्शन गुले, विष्णू चाटे आणि इतर जे आरोपी आहेत त्यांना वेगळी ट्रीटमेंट आणि वाल्मिक कराडला मात्र VIP ट्रीटमेंट. असाच प्रश्न अंजली दमानिया, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड इत्यादी अनेक लोकांनी तर उपस्थित केलाच. मात्र महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला सुद्धा हाच प्रश्न पडला. आता त्याला नक्की काय आजार झाला, रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याला काय VIP ट्रीटमेंट देण्यात आली आणि हे सरकार किंवा शासन त्याला कशा पद्धतीनं VIP आरोपी बनवत आहे, याबद्दलची डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष. वाल्मिक कराड याला उपचारासाठी ज्या बीड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तिकडे आजारी आरोपींवर उपचार करण्यासाठी पहिल्या मजल्यावर एक स्वतंत्र कोठडी आहे. या कोठडीत 4 बेड असून या कोठडीला मजबूत लोखंडी दरवाजा देखील आहे. शनिवारी दुपारी या वॉर्डमध्ये परळीच्या गुन्ह्यातील एकमेव आरोपी उपचार घेत होता. 3 बेड अख्खे रिकामे होते. मात्र तरीही वाल्मिक कराडला उपचारासाठी या ठिकाणी ठेवण्यात आलं नाही. त्याच्यावर मिनी ICU असलेल्या चकाचक सर्जिकल वॉर्डमध्ये उपचार करण्यात आला. वाल्मिक कराडला या वॉर्डमध्ये ठेवण्यासाठी इतर रुग्णांना अन्य वॉर्डमध्ये हलवण्यात आले. सुरक्षेचे कारण पुढे करत वाल्मिक कराडला सर्जिकल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले. त्यामुळे रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांनी वाल्मिक कराडला स्पेशल ट्रीटमेंट दिल्याची चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात रंगली आहे. वाल्मिक कराड याला ज्या सर्जिकल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते तो वॉर्ड इतरांच्या तुलनेत मात्र चकाचक आहे. त्या ठिकाणी स्वच्छता आणि इतर सर्व सोयी सुविधा अव्वल दर्जाच्या आहे. या वॉर्डमध्ये एकूण 24 बेड आहे. मात्र वाल्मिक कराड याला ज्या बाजूला ठेवण्यात आले होते त्या एका बाजूचे 11 बेड रिकामे ठेवण्यात आले. या ठिकाणी RPC सह 10 ते 15 पोलीस अधिकारी आणि आणखीन काही पोलीस कर्मचारी 24 तास तैनात होते. या वॉर्डमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकाची कसून तपासणी केली जात होती. या सगळ्यांमुळे पोलीस आणि रुग्णालय प्रशासनाच्या कारभाराबाबत सध्या प्रश्न उपस्थित होते. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा असा की सगळ्यात पहिले असं सांगण्यात आलं होतं की वाल्मिक कराड याला स्लीप ॲपनिया नावाचा आजार आहे. मग स्लीप ॲपनिया नक्की काय, तर झोपेमध्ये श्वास घेण्यासाठी जो त्रास होतो, म्हणजे साधं सरळ त्याला आपण घोरणं म्हणतो. हा आजार जर जास्त प्रमाणात असेल तर CPAP नावाचं उपकरण त्या आजारासाठी दिलं जातं आणि त्यामुळे श्वासासंबंधीची जे काही समस्या आहे ती समस्या दूर होते. ते उपकरण चालवण्यासाठी वाल्मिक कराडला 24 तास एक त्याचा सहकारी पाहिजे होता. ती मागणी आधी कोर्टाने फेटाळून लावली आणि त्यानंतर मात्र रोहित कांबळे नावाचा सहकारी त्यांना देण्यात आलं. म्हणजे वाल्मिक कराडला सर्जिकल वॉर्डमध्ये काय ठेवण्यात येतं, स्लीप ॲपनिया नावाचा आजार आहे असं सांगून त्याच्यासाठी CPAP उपकरण चालवण्यासाठी रोहित कांबळेची नियुक्ती काय करण्यात येते, इत्यादी अनेक गोष्टींमुळे पोलीस प्रशासन आणि सरकार आता कचाट्यात सापडल्याचं दिसून येत आहे. यामागे एक कारण असं सुद्धा सांगितलं जातं की वाल्मिक कराड याचे धनंजय मुंडे यांच्यासोबतचे असलेले निकटचे संबंध. धनंजय मुंडेला इथलं पोलीस प्रशासन घाबरतं का, धनंजय मुंडेला इथलं सरकार घाबरतं का, असाच प्रश्न अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय. अंजली दमानिया यांचं म्हणणं आहे की वाल्मिक कराडला नक्की काय झालं याच्याबद्दलचे रिपोर्ट तुम्ही सार्वजनिक करा, असं अंजली दमानिया यांनी म्हणताच वाल्मिक कराडला काहीही झालं नाही, त्याचे संपूर्ण रिपोर्ट नॉर्मल आहे असं रुग्णालयानं जाहीर केलं. म्हणजे एकंदरीतच काय, वाल्मिक कराडचं पोट दुखत होतं, वाल्मिक कराडचं डोकं दुखत होतं, वाल्मिक कराडला स्लीप ॲपनिया होता, हे सगळे रिपोर्ट वाल्मिक कराडचे नॉर्मल निघालेले आहे. मग तरी सुद्धा वाल्मिक कराडला इतकी मोठी VIP ट्रीटमेंट का दिली जाते, त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी आरोपीप्रमाणे त्याला दाखल का केलं जात नाही, असे अनेक प्रश्न सध्या राज्यामध्ये उपस्थित होत आहे.
हा वाल्मिक कराड पोलिसांच्या मधोमध असा चालतो जणू काय हे सगळे पोलीस, हे सगळं प्रशासन त्याच्या सुरक्षेसाठी ठेवण्यात आलंय। आपण एक व्हिडिओ आता काही दिवसांपूर्वी बघितलाय की रोहितला बोलवारे असं म्हणता सगळं पोलीस प्रशासन रोहित 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 असंच म्हणायला लागलं। यावरून तरी वाल्मिक कराडला पोलीस प्रशासन, सरकारमधली सगळी मंडळी फक्त आणि फक्त VIP ट्रीटमेंट देत आहे, असंच एकंदरीत या सगळ्या गोष्टीवरून समोर येत आहे, असा थेट दावा अंजली दमानिया यांनी केलाय। आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं? वाल्मिक कराडला खरंच VIP ट्रीटमेंट दिल्या जाते का? सुदर्शन गुले, विष्णू चाटे या अनेक आरोपींच्या तुलनेत वाल्मिक कराडला VIP आरोपी म्हणून समजल्या जाते का? याबद्दल एक नागरिक म्हणून तुम्ही कसा विचार करता? तुमचा तो विचार आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन लेटेस्ट व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।